Hi students, welcome to my Tiny Wiz TV YouTube channel. स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 5वीतील इंग्लिश विषयातील युनिट 1 मधील दुसरा लेसन पाहणार आहोत. सो वी लेट स्टार्ट अवर लेसन. ऑब्झर्व द पिक्चर केअरफुली टू फाइंड ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन फॉर ईच फॉर द लेटर्स फ्रॉम A to Z. चित्राचे नीट निरीक्षण करा. ए पासून झेडपर्यंत प्रत्येक अक्षरासाठी त्या अक्षराने सुरू होणारे जास्तीत जास्त शब्द शोधा. चला तर मग आपण या चित्रामध्ये शोधूया. सगळ्यात पहिले आपल्याला ए वरून सुरू होणारे शब्द शोधायचे आहेत. आता बघा बरं, या चित्रामध्ये या मुलाच्या शर्टवर काय दिसतंय? सफरचंद, म्हणजेच ए फॉर ॲपल. त्याच मुलाच्या हातामध्ये एरोप्लेन दिसतंय, म्हणजेच विमान. त्यानंतर आपल्याला खाली प्राणी दिसत आहेत, त्यांनाच आपण ॲनिमल्स म्हणतो. आणि त्याच शेजारी एका पिवळ्या रंगाच्या बोर्डवर एक बाण दाखवलेला आहे, त्यालाच ॲरो असं म्हणायचं. हे झाले ए वर्ण सुरू असणारे शब्द. आता आपण बी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. या चित्रामध्ये हा एक मुलगा दिसतोय, म्हणजेच आपण त्याला बॉय म्हणतो. या महिलेच्या डोक्यावर टोपलीमध्ये भाज्या ठेवलेल्या आहेत, त्यामध्ये आपल्याला ब्रिंजल दिसतंय, म्हणजेच वांग. त्याच महिलेच्या हातामध्ये बांगड्या दिसत आहेत, म्हणजेच बँगल्स. एका व्यक्तीच्या पाठीवर बॅग दिसतीये, त्याच्याच बॅगमध्ये एक बॉटलसुद्धा दिसतीये आणि इथे बनाना दिसतोय. हे झाले बी वरून सुरू होणारे शब्द. त्यानंतर आता आपण सी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. आकाशामध्ये आपल्याला ढग दिसत आहेत, म्हणजेच त्याला क्लाउड म्हणतात. त्यानंतर खाली काऊ म्हणजेच गाय. इकडे कॅटरपिलर म्हणजेच एक अळी दिसत आहे. त्यानंतर इथे कलर्स दिसत आहेत आणि इथे एक व्यक्ती झोपलेला आहे, त्याच्या डोक्यामध्ये त्याने कॅप घातलेली आहे. त्यानंतर इथे कंपाऊंड दिसत आहे आणि इथे कॅरट म्हणजेच त्या बाईच्या टोपलीमध्ये आपल्याला गाजर दिसत आहे. हे झाले सी वरून सुरू होणारे शब्द. आता आपण डी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. डी वरून गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ड्रायव्हर असे म्हणतात. त्यानंतर ड्रम दिसतोय आणि इथे डॉगसुद्धा दिसतोय. हे झाले डी वरून सुरू होणारे शब्द. त्यानंतर ई वरून सुरू होणारे शब्द. इथे चित्रात एक बोर्ड आहे, त्या बोर्डवर हत्तीचे चित्र आहे, त्यालाच एलिफंट म्हणतात. आणि तिथे झाडावर घरट्यामध्ये एग्स दिसत आहेत, म्हणजेच अंडी. यानंतर पाहूया एफ वरून सुरू होणारे शब्द. एफ वरून इथे तळ्याच्या शेजारी बेडूक दिसतोय, म्हणजेच याला फ्रॉग म्हणतात. त्यानंतर तिथेच फ्लॉवर्स म्हणजे फुलं दिसत आहेत. तिथेच आपल्याला मासा म्हणजे फिश दिसत आहे. आणि या महिलेच्या टोपलीमध्ये विविध फ्रूट्स दिसत आहेत आणि एका व्यक्तीच्या हातामध्ये एक फाईल दिसत आहे. हे झाले एफ वरून सुरू होणारे शब्द. त्यानंतर जी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. चित्रामध्ये एक मुलगी दिसतीये, म्हणजेच तिला गर्ल असे म्हणतात. त्यानंतर हिरवं गवत दिसतंय, याला ग्रास म्हणतात. इथे कलर दिसतोय चित्रामध्ये, तो आहे ग्रीन कलर. इथे गेटच्या शेजारी एक व्यक्ती बसलाय, त्याला गार्ड असे म्हणतात, म्हणजेच शिपाई. त्याच्याच शेजारी आपल्याला एक गेट दिसत आहे. यानंतर पाहूया एच वरून सुरू होणारे शब्द. यामध्ये डोंगर दिसतोय, यालाच म्हणायचं हिल. एका व्यक्तीने डोक्यात
टोपी घातली आहे त्याला म्हणायचं हॅट. जे केस आहे त्याला म्हणायचं हेअर. इथे घोडा दिसत आहे त्याला म्हणायचं हॉर्स. आणि इथं जी घरं दिसत आहेत त्याला म्हणायचं हाऊस. यानंतर आय वरून सुरू होणारे शब्द बघूया. आय वरनं इथे बोर्डवर हत्तीच्या तोंडामध्ये आईस्क्रीम दिसत आहे. आणि इथे छोटा एक कीटक म्हणजेच इन्सेक्ट दिसत आहे. त्यानंतर जे वरून इथे तुमच्या सर्वांचा आवडता जोकर दिसत आहे. त्यानंतर के वरून पतंग उडतोय त्यालाच म्हणायचं काईट. त्यानंतर एल वरून सुरू होणारे शब्द पाहूया. एल म्हणजे एल वरून सुरू होणारं लेडी. लेडी म्हणजेच महिला. त्यानंतर झाडांना पानं दिसत आहेत याला म्हणायचं लीफ. आणि या गेटला एक कुलूप लावलेलं आहे त्याला म्हणायचं लॉक. त्यानंतर एम वरून सुरू होणारे शब्द पाहूया. एम वरून मंकी. हे तर तुम्हाला माहिती आहे. तिथेच दिसतोय तुम्हाला एक माऊस म्हणजे उंदीर. आणि इथं जी माणसं उभी आहेत त्यांना म्हणायचं मॅन. यानंतर पाहूया एन वरून सुरू होणारे शब्द. यामध्ये झाडावर जे घरटं बनवलंय त्याला म्हणायचं नेस्ट. इथे नोज म्हणजे नाक. आणि एका व्यक्तीच्या शर्टावर 1 नंबर लिहिलेला आहे तो आपण नंबर म्हणून लिहू शकतो. त्यानंतर ओ वरून सुरू होणारा इथे एकच शब्द दिसतोय. निळ्या रंगाचा शर्ट घातलेला एक व्यक्ती त्याच्या शर्टवर घुबड दिसतंय म्हणजेच त्याला म्हणणार आऊल. यानंतर पी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. पी वरून इथे जे फलक लावलेलं आहे त्याला म्हणायचं पोस्टर. त्यानंतर इथे छोटंसं तळं दिसतंय त्याला म्हणायचं पॉन्ड. इथे जे झेरॉक्सचं दुकान आहे तिथे आपल्याला पेपर दिसत आहेत. त्यानंतर आपल्याला झाडावर पॅरट म्हणजे पोपट दिसतोय. आणि या टोपलीमध्ये आपल्याला भोपळा म्हणजेच पंपकिन दिसत आहे. आता क्यू वरून सुरू होणारे शब्द. इथे बस स्टॉपवर 5 व्यक्ती एका रांगेत उभं राहिलेली आहेत म्हणजेच त्याला म्हणायचं क्यू. आता आपण आर वरून सुरू होणारे शब्द बघूया. आर वरून इथे रॅबिट म्हणजे ससा दिसतोय. त्यानंतर इथे आपल्याला रोड दिसत आहे. त्याचबरोबर या मुलीने केसांना रिबन बांधलेली आहे. त्यानंतर टोपलीमध्ये आपल्याला रॅडिश म्हणजेच मुळा दिसतोय. आणि इथे गुलाबाचं फूल आले त्याला रोज म्हणायचं. यानंतर आपण बघूया एस वरून सुरू होणारे शब्द. इथे आपल्याला आकाशामध्ये सर्वांनाच माहिती आहे सन दिसतोय. एस वरनं स्काय. त्यानंतर एस वरून ज्या मुलांनी घातलेले आहेत त्याला शूज म्हणायचं. इथे दुकान दिसतंय त्याला शॉप म्हणायचं. त्यानंतर इथे आपल्याला दिसते शिप. आणि तिथेच एक आपल्याला दगड दिसतोय याला म्हणायचं स्टोन. त्यानंतर मुलाने शर्ट घातलेला आहे. त्यानंतर एका व्यक्तीच्या पाठीमागे एक काठी ठेवली आहे त्याला स्टिक म्हणायचं. त्याच व्यक्तीने सॉक्स घातलेले आहेत. त्यानंतर तिथेच एक आपल्याला गोगलगाई म्हणजेच स्नेल दिसत आहे. आणि इथे तुमच्या सर्वांची आवडती खारुताई म्हणजेच स्क्विरल दिसत आहे. यानंतर आपण टी वरून सुरू होणारे शब्द पाहूया. इथे आपल्याला सर्वात उंच असा मोबाईलचा टॉवर दिसत आहे. त्यानंतर इथे ट्रीज दिसत आहेत. इथे टेलिफोन आहे. आणि या माकडाची शेपटी आहे त्याला टेल म्हणायचं. आणि इथे टोपलीमध्ये टॉमॅटो दिसत आहेत. यानंतर आपण यू वरून सुरू होणारा शब्द बघूया. इथे
एका महिलेने हातामध्ये छत्री घेतलेली आहे, तिला म्हणायचं अम्ब्रेला. यानंतर व्हीने सुरू होणारे शब्द पाहूया. व्हीवरून व्हॅन, रोडवरून जात आहे. त्याचबरोबर या टोपलीमध्ये विविध भाज्या म्हणजे व्हेजिटेबल ठेवलेले आहेत. आता डब्ल्यूवरून सुरू होणारे शब्द पाहूया. डब्ल्यूवरून इथे वेल दिसतीये. वेल म्हणजे विहीर. त्या विहिरीच्याच वर जे चाक लावलेलं आहे त्याला म्हणायचं व्हील. त्यानंतर एका व्यक्तीच्या हातामध्ये त्याने रिस्ट वॉच घातलेला आहे, म्हणजे मनगटी घड्याळ. त्यानंतर इथे छोट्याशा तलावामध्ये पाणी म्हणजेच वॉटर दिसत आहे. इथे महिला म्हणजेच वुमन दिसत आहे. हे झाले डब्ल्यूपासून सुरू होणारे शब्द. आता एक्सवरून इथे दिसत आहे झेरॉक्स. यानंतर वायवरून सुरू होणारे शब्द. वाय म्हणजे इथे यार्ड. यार्ड म्हणजेच अंगण. आणि इथे यॉन. यॉन म्हणजेच हा इथे एक शिपाई जांभई देतोय त्यालाच यॉन असं म्हणायचं. आणि सगळ्यात शेवटी झेडवरून सुरू होणारा शब्द तो आहे झेब्रा, की तो एका व्यक्तीच्या हातामध्ये पोस्टर आहे, त्यामध्ये झेब्र्याचे चित्र दाखवलेले आहे. अशा प्रकारे मुलांनो, तुम्हाला A to Z असे सर्व शब्दांचा संग्रह एका वहीमध्ये करायचा आहे. हे सर्व शब्द तुम्हाला लर्न करायचे आहेत, म्हणजेच याचे स्पेलिंग्ससुद्धा तुम्हाला पाठ करायचे आहेत. अशाच प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ मध्ये थांबून तुम्ही सर्व वर्ड्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि ते तुमच्या टीचर्सला दाखवा. ओके, आता आपण नवीन यूट्यूब व्हिडिओवर भेटूया. आणि असेच शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर लाईक, सबस्क्राईब अँड शेअर माय यूट्यूब चॅनल. बाय बाय.